नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत कोकणातील एका अप्रतिम आणि आध्यात्मिक प्रवासावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठ बुद्रुक गावात वसलेलं श्री बोमडेश्वर मंदिर. हे मंदिर श्रीदेव शंकराला समर्पित आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. हे प्राचीन मंदिर सुमारे 1000 वर्षापूर्वीचे आहे. मंदिर परिसरात आल्यावरच एक वेगळीच शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. मंदिराच्या समोर एक प्राचीन जलकुंड आहे, ज्यातून सतत बुडबुडे येतात. हे बुडबुडे म्हणजेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य. या कुंडीच्या तळाशी एक प्राचीन शिवलिंग आहे. भाविक येथे मनोभावे पूजा करतात. मंदिराच्या परिसरात अजूनही काही प्राचीन शिल्प, मूर्ती आणि कोरीव काम सापडतात. काही मूर्ती अर्धवट स्थितीत असूनही त्यातील कोरीव कला पाहताना त्या काळातील मूर्तिशिल्पकला किती प्रगत होती हे लक्षात येतं. आता ह्या मंदिराबद्दल सविस्तर माहिती आपण तिथल्याच एका आजोबांकडून ऐकूया. ही देवी आहे, देवी त्या बोंबडेश्वरा बोंबाडेकार कोणी ठेवलं काय ठेवलं हे आमका ठाऊक नाही. ऐक ना, आमची आता ह्या पाणी एका पाण्याक डिग्री लागत नाही, तपासूक नेऊ नको. वाहता पाणी पूर्वेक जाता पश्चिमेक जाता, वर्षाच्या 12 महिन्याच्या एवढाच पाणी कायम अगदी पाणी. तुम्ही जास्त पाऊस पडलो ना तरी जर तुम्ही येला तरी तुमका पाण्याची लेवल हीच दिसतली आहे. हां, त्याची बारीक लहान त्या सुद्धा पाणी एवढा का? हां, त्या सुद्धा पाणी एवढा नसा, कारण का इतक्या खोल आणि त्या पाणी कायम पाऊस किती जरी लागलो ना तरी पाणी तेवढा. आता मे महिनो शेवट संपलं ते पाणी वाढा व्हायचा आणि कमी व्हायचा ना, कमी होणार नाही. श्री बोमडेश्वर मंदिर म्हणजे केवळ दर्शनाचं ठिकाण नाही, तर एक आध्यात्मिक आणि एक ऐतिहासिक ठेवा आहे. जर तुम्ही कधी कोकणात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.